तो साऊंड ऑन ऑफ करा. ओके. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन केलेलं आहे. आता इथं ज्यावेळी आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करतो त्यावेळेला आपल्याला एक विंडो मिळते आणि त्या विंडोमध्ये सर्वात वर जो बार आहे ऍप्लिकेशन 1 मायक्रोसॉफ्ट म्हटलेला आहे. सर्वात वर जो आडवा बार आहे आणि पट्टी आहे त्याला आपण काय म्हणतो? टायटल बार. टायटल बार. त्या टायटल बार आहे की या टायटल बारवर आपल्याला आपण करत असलेली जी साईट आहे आता मात्र ह्या टायटल बारवर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन 1 असं नाव दिसतंय कारण की आम्ही ही फाईल सेव्ह केली नाही. त्याच्या खालील बाजूला याच्यामध्ये होम लिहिलेलं आहे, ड्राईव्ह लिहिलेलं आहे आणि स्लाइड शो लिहिलेला आहे आणि ग्रुप आहे. या पट्टीला काय म्हणतो? उत्तर काय येते का तुमच्याकडून? सॉरी मेनू बार. स्लाइड शो रिव्ह्यू आणि व्ह्यू याला आपण मेनू बार म्हणतो आणि मेनू बारच्या खाली ही अनेक प्रकारची चित्र दिसत आहेत तुम्हाला. या सर्वांना आपण टूल बार म्हणतो. त्यानंतर इथं जे माझा माऊस आलेला आहे खाली बघा, हे व्हाईट कलरचं जे पेज दिसतंय, साईड दिसते, नाव आहे वर्कबुक पेज. की या ठिकाणी आपण जे काय करणार आहोत ते या ठिकाणी आणि त्याच्यासाठी ही पहिली गोष्ट जी टूल्स आहे त्या टूल्सचा वापर आपण करणार आहोत. त्याच्या खाली बाजूला एक पट्टी दिसते त्याला आपण आपण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल मी या स्लाइडला मी इथं क्लिक करतो आणि इथं वेलकम लिहितोय. पहिलं मी ऍक्शन यामध्ये ऍड केलेलं आहे वेलकम आणि हा शेवटचा टास्क म्हणजे ज्याच्यावर तुमची पट्टी किंवा कार्ड मेनू तुमचे काही उपमेनू दिसतात. आता इथं मी वेलकम लिहिलेलं आहे. हे वेलकम लिहिलेल्या पट्टीला मला ही अक्षर जर बदलायची असतील वेगवेगळ्या प्रकारची करायची असेल तर आता मी सिलेक्ट केल्यानंतर बघा सिलेक्ट केल्यानंतर इथे काही फुल ऍक्टिव्ह आता मी फॉर्मॅट करणार आहे. त्याचा आकार रंग आहे. आता या ठिकाणी 44 साईज आणि इथं फॉन्टचं नाव आहे प्रिया हेडिंग. तर इथं क्लिक केलं तर अनेक अक्षर असणारे फॉन्ट्स असणारे बघा मी ज्या फॉन्टवर आले त्याप्रमाणे ते अक्षर बदलताना दिसत आहेत का? बघा बघा अक्षर बदलताना हे जे वेलकम लिहिलेलं आहे जसं मी फॉन्ट बदलेल त्याचा आकार बदलताना दिसतोय आपल्याला. बघा आता हे जे आहे वेगळ्या फॉन्ट मध्ये आहे वाचता येत कारण ते इंग्रजीमध्ये नाही पुढे मराठीमध्ये आहे. हे सगळं आता मी काय करतो हे वेलकम एका छानशा फॉन्ट मध्ये निवडतो. अल्जेरियन नावाचा फॉन्ट मी निवडला. आता हे वेलकम झालेलं आहे इथं अक्षर झालेले आहेत पण या स्लाइडला मला रंगवायचं आहे. तर रंगवायचं असेल तर मला इथं क्विक स्टाईल नावाचा एक ऑप्शन आहे. स्टाईल क्विक स्टाईल मध्ये मी क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे चौकोन आपल्याला दिसत आहेत. मी प्रत्येक चौकोनावर जर नेलं आता हे ब्लँक आहे पुढे निळे पट्टी आली बघा निळी बॉर्डर आली त्याला ही ब्लॅक बॉर्डर आहे रेड बॉर्डर आली. तर पुढे पुढे मी गेलो तर फिल इन द ब्लॅक हे ब्लॅक मध्ये आले बघा पूर्ण ब्लॅक आहे आणि त्याच्यामध्ये वेलकम ब्ल्यू मध्ये आहे त्यानंतर ब्राऊन मध्ये आहे ग्रीन मध्ये आहे. अनेक प्रकारे आपल्याला इथं रंग सिलेक्ट करता येतील. अनेक प्रकारचे रंग आपल्याला इथं दिलेले आहेत. ऑटो फॉर्मॅट दिलेला आहे त्यापैकी एक मी निवडतो. आता माझा जो
वेलकम लिहिलेला पहिली पट्टी आहे ती वरील बाजूला तुम्हाला दिसायला लागेल. आता दुसऱ्यामध्ये मी नाव देतो वेलकम कुठं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी INFORM टेक्नॉलॉजी वेलकम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे वर आलेलं आहे एका बाजूला आलेलं आहे. मला ते सेंटरला पाहिजे तर मी सेंटरला करू शकतो. फर्स्ट अलाइनमेंटला पाहिजे फर्स्ट अलाइनमेंटला घेऊ शकतो. जस्टिफिकेशन राईट साईडला पाहिजे राईट साईडला करू शकतो. ही फीचर्स आपण वर्ड मध्ये बघितलेली आहे. वर्ड आणि पॉवर पॉइंट मध्ये बरंच साम्य आहे. तरी फक्त वर्डचं काम हे वेगवेगळ्या प्रकारचं लिखित स्वरूपाचं साहित्य करण्यासाठी होते. तर पॉवर पॉइंटचं काम हे प्रेझेंटेशनसाठी म्हणजे आपण तयार करतो आहे किंवा आपण तयार केलेली जी वस्तू आहे ती इतरांना कशा प्रकारे प्रेझेंट करता येईल ती करण्यासाठी म्हणून आपल्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा उपयोग करता येईल. आता इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिहिलं आहे. पुन्हा याला मला जर फॉन्ट बदलायचं असेल तर मी फॉन्ट इथं बदलू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट मला घेता येतात. बघा यामध्ये ते कसं दिसेल यामध्ये अक्षर कसं दिसेल त्याचा जो कलर आहे त्या फॉन्टचा कलर आहे ब्लॅक हवा असेल तर ब्लॅक मध्ये मला करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचं रेड मध्ये हवा असेल रेड मध्ये त्यानंतर ब्लू मध्ये हवा असेल तर ब्लू मध्ये ठेवतो. असं अनेक प्रकारे. आता हे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिहिलं आहे ते वरील टोकाला आहे मी एंटर मारलं ते मध्यभागी आलं. आता ही जी स्लाइड तयार झाली ही पहिली माझी स्लाइड तयार झाली. आता ही पहिली माझी स्लाइड अगोदर मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर पुढल्या स्लाइडकडे मी जाणार आहोत. मी सेव्ह करतो. सेव्ह करत असताना आता सध्या डॉक्युमेंट मध्ये मला दिलेलं आहे. तुमच्याकडे सेव्ह करताना आपण काय करतो स्टुडंट मध्ये जाऊन सेव्ह करतो. माझ्या कॉम्प्युटर मध्ये स्टुडंट नाही आणि त्यामुळे मी इथं वेलकम नावानं सेव्ह करतो. मी सेव्ह केली नाही. आता ही फाईल माझी ही जी स्लाइड आहे ही स्लाइड कशी दिसते एकच स्लाइड मी तयार केली. आता ही स्लाइड कशी दिसते हे मला पाहायचं आहे तर इथं स्लाइड शो नावाचा ऑप्शन आहे. स्लाइड शो किंवा F5 आपण दाबलं तरी सुद्धा हा स्लाइड शो होतो. आता स्लाइड शो वर मी क्लिक केलं तर इथं आहे फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम करंट स्लाइड कस्टम स्लाइड म्हणजे कुठली स्लाइड तुम्हाला बघायची स्लाइड बघायची त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. आता मी फ्रॉम बिगिनिंग कारण एकच मी स्लाइड केली सुरुवातीपासून मला स्लाइड दाखवा. मी क्लिक केल्यानंतर काय झालं बघा माझ्या पूर्ण स्क्रीनवर समोर वर वेलकम दिसतंय आणि खाली लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कुठेही चित्रांची हालचाल नाही कुठेही चित्रांच्या अक्षरांची हालचाल नाही रंगांची हालचाल नाही. मग ही हालचाल जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ती चित्र किंवा त्या स्लाइड ॲनिमेट करता येतात. आता मी स्लाइड शो क्लिक केल्यानंतर बाजूला क्लिअर झाला. पुन्हा मी मूळ स्लाइड केल्या. आता ही जी स्लाइड आहे ही स्लाइड मला काय करायची आहे डिझाईन. आता डिझाईन करण्यासाठी बघा मी काय केलं ही स्लाइड मला डिझाईन करायची आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये मला ती पाहिजे. मी पहिलं कुठं कुठे आलोय बघा पहिली स्लाइड तयार केली त्यानंतर त्यामध्ये अक्षरं घातली त्या अक्षराचा रंग वेगवेगळा करण्यासाठीचा प्रयत्न केला. आता मी डिझाईन कडे येतोय. डिझाईन मध्ये MS पॉवर पॉइंटनं ऑटो काही डिझाईन तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही त्याच्यावर फक्त नेल्यानंतर आता हे चौकोनी बॉक्स तुमच्या समोर दिसत आहे. यापैकी तुम्ही एकावर जरी नेला एका बॉक्सवर आता हा डिफॉल्ट आहे पुढे मी नेतोय त्यात काय बदल होतात का बघा. बदल झाला का बदल झाला का पुढे मी नेतोय बघा आणि बदल झाला आणि बदल झाला आणि बदल झाला. अनेक प्रकारची अशी ऑटो स्लाइड तुम्हाला यामध्ये ठेवलेली आहे. पुढे गेलो मी बघा इथं क्लिक केलं अशा प्रकारे दिसेल. इथं क्लिक केलं अशा प्रकारे दिसेल. आता ही मी स्लाइड अशी ठेव मी फक्त स्लाइड शो करून बघतो. मी स्लाइड शो करून बघतो. आता ही स्लाइड शो करत असताना मी नेहमीप्रमाणे
F5 प्लेस केलं की मगाची जी स्लाइड होती थोड्या वेळापूर्वी आपण केलेली स्लाइड आणि यामध्ये फरक झालेला आहे. पुन्हा मी मूळ जागेला येतो. आता ही जी स्लाइड आहे ही स्लाइड पुन्हा मी थोडी बदल करतो त्या स्लाइडला. आता या स्लाइडला बदल मी कसा करतोय बघा. आता मी अॅनिमेशन देणार. मी काय काय वापरलं बघा. होम मधून पहिलं वर्ड टूल वापरलं, टेक्स्ट टूल वापरलं, त्यातून वेलकम लिहिलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिहिलं, त्यानंतर त्याचे फॉन्ट मी तयार केले, वेगवेगळ्या प्रकारचे निवडले आणि त्यानंतर ती स्लाइड डिझाईन आणि डिझाईन केल्यानंतर आता मला अॅनिमेट करायचं आहे. आता अॅनिमेट करायचं म्हणजे काय, तर इथं दोन पार्ट आहेत. आता तुमच्या स्लाइडला हे दोन पार्ट आहेत. पहिल्या पार्ट मध्ये इथं तुम्ही काय लिहिलेलं आहे वेलकम आणि दुसरा पार्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याला मी काही कलर दिलेला नाही, तो ब्लँक आहे. त्याला मी कलर देऊ शकतो. आता इथून मी कलर देऊ शकतो. आता हा मी कलर निवडला. ओके. आता हे दोन कलर मी निवडलेले आहेत. मी थोडं सेव्ह करतो कारण जेवढं जेवढं आपण काम करू तेवढं सेव्ह करायचं. अनपेक्षितपणे लाईट गेली तर आपल्या फाईल मध्ये आपण सेफ्टी केलेलं काम हे सेव्ह राहिलं पाहिजे. ते आहे तसंच राहिलं पाहिजे. यासाठी आपण थोड्या थोड्या वेळानं ही फाईल जसे चेंजेस तुम्ही करता तसे तुम्ही सेव्ह. आता इथं मला काय करायचं, अॅनिमेट करायचं. अॅनिमेट म्हणजे काय, तर एखादी स्लाइड पूर्ण व्यावसायिक कामासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरलं जातं किंवा आपण केलेलं काम इतरांना दाखवणं, वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी केलं जातं. टीव्हीवर वेगवेगळ्या ज्या जाहिराती येतात त्या अॅनिमेट करून दाखवल्या, म्हणजे हालचाल असून दाखवलेल्या आहे. आता मी तुम्हाला त्या स्लाइड दाखवल्या, त्या डायरेक्ट स्लाइड तुम्हाला दिसल्या बरोबर ना. मात्र तिच्याकडे हालचाल पाहिजे अशी मला स्लाइड करायची असेल तर ते अॅनिमेशन मधून मला करता येतं. आता अॅनिमेशन मध्ये पहिली स्लाइड अशी आहे. समजा ही मी अशी घेतली तर काय झालं बघा, थोड्या वेळानं आली, थोड्या वेळानं आली, इथं आल्यानंतर कोणत्या पद्धतीनं आली. इथं मी घेतलं तर स्लाइड कशी दिसते बघा. इथं थोड्या वेळानंतर पुन्हा ब्लिंक होते. इथं आल्यानंतर अशा प्रकारची वरून खाली आली, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे सरकली. मी फक्त तिथं माऊस येतोय, बाकी मी काय करत नाही. बघा, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला सरकली, खालून वर सरकली, वरून वर्तुळाकृती खाली आली, वरून खाली आली. तर अशा प्रकारे आता फॉर एक्झाम्पल एखादा मी निवडतो आणि तुम्हाला अॅनिमेट करून दाखवतो. समजा मी यामध्ये निवडलं, क्लिक केलं. आता ही स्लाइड कशा पद्धतीची झाली. मी F5 दाबलं, F5 दाबलं, काय झालं बघा ना. F5 दाबतो, स्लाइड पूर्वीपेक्षा बदल झाला का, पूर्वीपेक्षा स्लाइड मध्ये बदल झाला का, होय नाही, आन्सर येत नाही. पूर्वीपेक्षा झाला का. ओके. आता हे अॅनिमेशन आहे आणि ह्या अॅनिमेशन मध्ये माझी स्लाइड सर्वांना दिसते ना. हॅलो, माझी स्लाइड सर्वांना दिसते ना. हो सर. ओके. मला दिसत नाही हा. आता याला मला आवाज द्या. आतापर्यंत काय काय केलं. हो सर. हो. ओके. आता याला सुरुवात मी कशी केली, एक स्लाइड निवडली, त्या स्लाइड मध्ये मी अक्षर घातली, त्या अक्षराला मी फॉर्मॅटिंग केलं, त्यानंतर त्याचा रंग बदलला, फॉन्ट बदलला आणि मग स्लाइडचं लुक बदललं. हे लुक बदलण्यासाठी एक लुक मी घेतलं, हे अशा पद्धतीचं आहे, हे अशा पद्धतीचं आहे. यात अनेक प्रकारची लुक तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, एवढी लुक्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही स्लाइड सजवता येते, वेगवेगळ्या पद्धतीने, आणि लुक तुम्हाला घेता येईल. तर मी एक लुक सिलेक्ट केलेला आहे. आता मला साऊंड घालायचा आहे. यामध्ये काय करायचं आहे, आवाज घालायचा आहे, आवाज. आता मी आवाज घालण्यासाठी काय करेन, एका स्लाइडवर मी आज बोलणार. आता हे वेलकम आहे, हे वेलकम साठी मला साऊंडला नो साऊंड. आता मी अॅनिमेशन मध्ये आहे, त्यामध्ये साऊंड तुम्हाला दिसतं. आता ट्रान्झॅक्शन साऊंड नो साऊंड म्हटलेलं आहे. मी इथं क्लिक करतो. समजा मी साऊंड सिलेक्ट करतो, आवाज आला, काहीतरी आवाज आला बघा. मी खाली खाली सरकवतोय, आवाज तुम्हाला बदलत जाते.
साऊंड बदलत नाही. मग पहिला जो आहे पहिला मी साऊंड निवडतो, म्हणजे पहिली स्लाइड तुमची रन केला की पहिला आवाज येणार. बघूया काय होते. झालं. पहिल्या स्लाइडला मी हा आवाज दिलाय. आता दुसरा जो बॉक्स आहे त्या दुसऱ्या बॉक्सला मला आवाज द्यायचा आहे. पुन्हा मी साऊंड निवडणार, ट्रान्झॅक्शन साऊंड. आता यामध्ये दुसरा साऊंड निवडला. आता मी जर ती स्लाइड प्ले केली तर काय होईल बघा. पुन्हा बघा. एकच स्लाइड आहे ती. आता पूर्ण स्लाइड जर मी प्ले केली तर काय होईल बघा. आता एकच भाग मी प्ले केला. आता मात्र काय होईल बघा. मी त्याचं क्लिक केलेलं बाजूला काढलंय, म्हणजे पूर्ण ती स्लाइड तुमच्यासाठी प्ले होणार आहे. पूर्ण स्लाइड प्ले होणार आहे. बघूया मी काय करतो. स्लाइड शो घेतो फ्रॉम बिगिनिंग. पुन्हा घेतोय. अशा प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्ही स्लाइडचा जो काय लुक आहे किंवा जो काय चेंज करायचा आहे तो तुम्हाला घालता येतो आणि एकच स्लाइड चांगल्या पद्धतीने तुम्हाला तयार करता येतो. पहिल्या स्लाइडला तुमचा जो तुम्ही ॲनिमेशन मध्ये जो साऊंड घातलेला आहे तो आता इथं काय करता येते बघा. तो क्लिक ऑन माऊस असं म्हटलेलं आहे. इथं जो दिसतोय या ठिकाणी क्लिक ऑन माऊस, हे जर तुम्ही काढून टाकले तर माऊसने क्लिक करण्याशिवाय तुम्हाला तो सतत होत राहील, आवाज येत राहील. बघा मी पुन्हा दाखवतोय. म्हणजे पुन्हा त्याच पद्धतीनं तो साऊंड बदललाय. आता इथं ऑटोमॅटिकली आफ्टर 0 म्हणजे एक साऊंड झाल्यानंतर दुसरा साऊंड वाजण्यासाठी कालावधी किती पाहिजे, तर मी इथे आफ्टर 1 सेकंड, आफ्टर 2 सेकंड, आफ्टर 3 सेकंड, 4, 5 सेकंड असं जर मी टायमिंग त्याला लावलं तर मात्र त्या स्लाइडच्या बाबतीत काय होतंय बघा. थोड्या वेळानंतर तो आवाज येतो. आता हा जो आवाज दिलेला आहे हा दोन्ही स्लाइडना सारखाच आवाज आहे. प्रत्येक पार्टला तुम्ही वेगवेगळा स्लाइड साऊंड देऊ शकता आणि त्यामधून आपण तो जो साऊंड आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने सिलेक्ट करू शकता. अप्लाय टू ऑल असेल तर सर्व स्लाइडला एकच साऊंड जाईल आणि प्रत्येक स्लाइडला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे साऊंड देऊ शकता. तर मला असं वाटतं की आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पहिली स्लाइड मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि या स्लाइडच्या माध्यमातून आपण मी सेव्ह करतोय. पुन्हा एकदा प्ले करतो. मी F5 बटन दाबणार. ही तुमची स्लाइड तयार झालेली आहे पहिली. अशा पद्धतीने आपण स्लाइड तयार करायला शिकणार आहोत. ज्या वेळेला आपण समोरासमोर येऊ, एकत्र येऊ, त्यावेळेला मात्र ही स्लाइड तुम्हाला करायला मिळेल. कारण प्रत्येकाकडे कम्प्युटर नाही. कम्प्युटर असता तर हे सोप्या पद्धतीने झालं असतं, पण आज कसं झालंय प्रत्येकाकडे हा कम्प्युटर आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपण जेव्हा शाळेमध्ये एकत्र येणार आहोत त्यावेळेला हे सगळं जे प्रॅक्टिकल आहे ते वर्ड आणि पॉवर